मेसवाल्या काकूला किचनमध्ये बघितले दुसऱ्यासोबत. काकूचं किचनमध्ये एका मुलासोबत असं काही विचित्र. मी पण आता मेसवाल्या काकूकडे हट्ट करत होतो. पण जेव्हा तो मुलगा मेस सोडून गेला तेव्हाच काकूने मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, कथा त्यावेळेची आहे जेव्हा मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो. माझ्या रूमच्या आजूबाजूला खूप सारी मुलं होती आणि तिथे एक चांगली मेस होती. मेस एक काकू चालवायची. तिच्याकडे कमीच मुलं होती. काकू जास्त मुले मेसवर घेत नव्हती, कारण काकू एकटीच होती. त्यामुळे तिच्याकडे फक्त 10-15 मुलं असायची. त्यामध्ये मी पण होतो. एक दिवस मी काकूला एका मुलासोबत किचनमध्ये बघितले. त्यांचं असं काही विचित्र. मला बघून काकू एकदम शांत झाल्या आणि तो मुलगा किचनमधून बाहेर आला. मी काकूला नंतर खूप हट्ट करत होतो, पण काकूने मला नकार दिला आणि सांगितले की तुला मेस सोडायची असेल तर सोडू शकतो. मी मेस सोडली नाही. काही दिवसानंतर तो मुलगा अचानक निघून गेला. तो मुलगा जेव्हा गेला तेव्हापासून काकू मला एकदम चांगलं बोलू लागली आणि अगोदर मी जो हट्ट करत होतो तो आता. मित्रांनो, माझे नाव यश. शिकायला मी तर 12वी झाल्यापासून बाहेरच होतो. मला तर आता घरच्यापेक्षा बाहेर करमत होते. शहराच्या वातावरणात मी एकदम मिसळून गेलो होतो आणि गावापेक्षा शहरात राहणे मला आवडायचे. माझे मित्र पण खूप झाले होते. आम्ही 4 जण एका रूममध्ये राहायचो. माझे आता कॉलेजचे शेवटचे वर्ष होते. माझ्यासोबत राहणारे कोणी दुसऱ्या वर्षाला होते, कोणी पहिल्या वर्षात होते. मी तिथे सिनियर होतो. आम्ही जिथे राहत होतो तिथे जास्त करून मुलेच राहायची. कोणी कॉलेजमधले आणि कोणी नोकरी करणारे. जवळच एक मेस होती. सर्व मुले तिथे जात होते जेवायला. मी अगोदर 1 महिना गेलो. मला तिथले जेवण काही बरोबर वाटले नाही. तिथे खूप मुले होती. एवढ्या मुलांचं जेवण ते मेसवाले काही बरोबर बनवत नव्हते. मी आता दुसरीकडे मेस बघू लागलो. मला एक मेस भेटली. तिथे मला मेस वाटलीच नाही, कारण तिथे घरामध्ये एक काकू होती. मी गेलो. काकू खूप छान होती दिसायला. मला काकूला बघून वाटलं नाही की काकू मेस चालवत असेल. काकूला बघून वाटायचं की काकू चांगल्या मोठ्या घरातील असेल. मला बघून काकू म्हणाली, बोल काय पाहिजे तुला, मेस लावायची का? मी म्हणालो, हो काकू, मला मेस लावायची आहे. काकू म्हणाली, माझी घरगुती मेस आहे आणि मी काही जास्त मुले पण घेत नाही. फक्त 10-12 मुले असतात. तुला मेस लावायची असेल तर सांग, कारण काल एक मुलगा मेस सोडून गेला. त्यामुळे तुला घेते मेसवर, नाहीतर मी घेतलं नसतं. मी काकूला हो बोललो आणि मेस लावली. काकूने मला काही मेसचे नियम सांगितले. काकू म्हणाली, जेवायला लवकर यायचं. रात्री 9 नंतर जेवण भेटणार नाही. एखाद्या वेळेस जर उशीर झाला तर करेल ॲडजस्ट, पण नेहमी नाही होणार. काकूचे सर्व नियम मी ऐकले आणि दुसऱ्या दिवशी जेवायला आलो. मला थोडा उशीर होत असे. काकू माझ्या अगोदर मुलांचे जेवण होत होते. मी शेवटी जेवायचो. मी रोज पण एक गोष्ट नोटीस करत होतो. मी जेव्हा शेवटी जेवण करून मेसवरून निघायचो तेव्हा एक मुलगा येत असे. मी त्याला रोज बघायचो. कधी कधी तर मी जेवण करत असताना पण तो यायचा आणि सरळ काकूकडे किचनमध्ये जायचा. सर्व मुले जात होती. शेवटी मीच असायचो. माझं जेवण झाल्यावर मला काकू म्हणायची, झालं का तुझं जेवण? जेवण झालं असेल तर जा सांभाळून रूमवर.
थोडं लवकर येत जा. मी गेल्यावर पण तो मुलगा तिथेच असायचा. काकू नंतर दार लावून घेत होती. काकूची मेस काकूच्या घरीच होती आणि काकू एकटीच राहत होती. मला वाटलं की तो मुलगा काकूचा कोणी नातेवाईक असेल आणि तिथेच काकूसोबत राहत असावा. पण एकदा दुपारी मी तो मुलगा बघितला जो काकूकडे जात होता. मी त्याला विचारले की तू कुठे राहतो? तो मला म्हणाला इथेच रूमवर. त्याची रूम माझ्या रूमकडेच होती. मी त्याला म्हणालो माझी आणि काकूची चांगली ओळख आहे. मला आता काहीतरी गडबड वाटत होती. मी आता मुद्दाम उशिरा जायचं ठरवलं. मी काकूच्या मेसवर मुद्दाम उशिरा गेलो आणि सरळ किचनमध्ये गेलो. मला जी शंका होती तेच मी बघितले. तिथे बघितले काकू आणि तो मुलगा किचनमध्ये. मला बघून काकू आणि तो मुलगा बाजूला झाले. काकू थोडा वेळ शांत होती. नंतर काकू मला म्हणाली एवढा उशीर का झाला तुला? चल बस जेवण करून घे. काकू मला बघून आता नजर चोरत होती, कारण मी काकूला त्या मुलासोबत. तो मुलगा तर तेव्हाच तिथून निघून गेला. मी काकूला बोलायचा प्रयत्न करत होतो, पण काकू मला बोलायचं टाळत होती. मी आता रोज पण उशिरा जात होतो आणि मला तो मुलगा दिसायचा. आता ते तसं बघून माझं पण मन भडकलं होतं. मी एक दिवस काकूला न काही विचार करता बोलूनच गेलो, पण काकूने तर मला सरळ सरळ नाही सांगितले. पण मी तर काही मागे हटलो नाही आणि काकूकडे हट्टच करत होतो. रोज पण मी उशिरा जात असे आणि काकूला रोज विचारत असे. आता काकूने मला तर सक्त ताकीद दिली की तुला मेस सोडायची असेल तर तू सोडू शकतो, तू नाही आला तरी चालेल. काकूचं असं बोलणं मला तर सहन झालं नाही. मी लगेच काकूला बोललो ठीक आहे काकू, मी नाही येत मेसवर. तुम्हाला वाटत असेल की मी मेस सोडावी तर ठीक आहे, उद्यापासून नाही येणार मी. मी काकूला तसं बोलून गेलो, पण मी काही मेस सोडली नाही. मी मेसवर गेलो. काकूने मला बघितलं. काकू तर अगोदर थोडी हसली. काकू मला म्हणाली आला का, बस कर जेवण. काकू आता माझ्यासोबत चांगलं वागत होती. मला समजत नव्हतं की असं कसं झालं. आता मला तो मुलगा पण दिसत नव्हता आणि काकू मला आता किचनमध्ये बोलवायची आणि थोड्या गप्पा वगैरे होत असे. मी काकूला विचारलं काकू तो मुलगा येत नाही आता? काकू म्हणाली नाही येत, तो गेला त्याच्या गावी. तो मुलगा अचानक गावी गेला होता आणि तो परत येणार नव्हता. त्यामुळेच काकू माझ्यासोबत चांगलं वागत होती. काकू मला तर आता स्वतःहून म्हणाली तू काय बोलत होता अगोदर? मला आता काकूचं सर्व समजलं. त्या मुलाच्या जागेवर आता मी आलो होतो. मी आता काकूकडे उशिरा जात आणि काकू सोबतच. मी कधी कधी तर रात्री तिथेच राहत होतो. काकू मला तिथे थांबवत असे, कारण काकू एकटीच असायची. आणि नंतर आमचं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.